सध्या सुट्टी आहे आणि सुट्टीच्या नावाखाली आपण लहान मुलांना आवडतील असे विविध प्रकार या आठवड्यात पाहिलेले आहेत. जसं की चीज बॉल्स असतील, नूडल्स असू देत, पास्ता किंवा अगदी हल्लीच पाहिलेला पिझ्झा. आता काय होतं, हे पदार्थ तयार करायचे म्हटले की आपल्याला बाजारातून विविध प्रकारचं साहित्य आणावं लागतं आणि हे साहित्य त्याच्यावरती एक्सपायरी डेट लिहिलेली असती, जास्त वेळ ते काही राहत नाहीत. त्याच्यामुळेच ना ते संपवणं आपल्याला खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठीच आजची ही रेसिपी मी घेऊन आलेली आणि ही सुद्धा तुमच्या लहान मुलांना प्रचंड आवडणार आहे. कशी करायची ते पाहूयात. सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपला OTG आपण प्रीहीटला लावतोय. त्यासाठी टेम्परेचर आपण 180 ठेवलेलं आहे आणि आपल्याला खालचे आणि वरचे दोन्ही रॉड चालू ठेवायचे. त्याचबरोबर 10 मिनिटासाठी आपण हा प्रीहीट करून घेतोय. OTG मधला आपण ट्रे घेतलेला आहे, याला मी अशा पद्धतीनं तेल लावून घेते. याच्याऐवजी तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता. आपण एक बटाटा घेतलेला आहे आणि हा अशा पद्धतीनं याचं वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. आपल्याला या बटाट्याच्या अशा पातळ पातळ चकत्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीच्या, खूपही जास्त ट्रान्सपरंट नाही किंवा खूप जास्त जाड नाही, अशा पद्धतीनं आपण हे करून घेतोय. आपण सुरुवातीला 2 बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता आपला हा जो ट्रे आहे ना, ज्यावरती आपण तेल लावून घेतलेले, त्यावरती आपल्याला हे अशा पद्धतीनं एकावरती एक अर्धवट ठेवायचं आहे, जेणेकरून ते गुंतून राहील एकमेकामध्ये आणि ही अशी शीट तयार करायची. ते इथं तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनं आयताकार आपण ही शीट तयार केलेली आहे. मॉझरेला चीज घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण टाकत आहोत ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स. तसं बघायला गेलं तर हे दोन्हीही पदार्थ ऑप्शनल आहेत, पण काय होतं, या दोन्ही पदार्थांमुळे आपल्या शीटला छान अशी चव येते. आता हे तयार चीज आपण अशा पद्धतीनं या शीटवरती पसरवून घेतोय आणि आपल्याला काय करायचं आहे, याचा जो थर आहे ना तो चांगला जाडसर असा द्यायचा आहे. पूर्णपणे बटाटा जो आहे तो आपल्याला झाकून टाकायचा आहे. आपली एवढी प्रोसेस होईपर्यंत आपला अवनसुद्धा प्रीहीट झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचा जो टायमिंग आहे ना तो मी 20 मिनिट करते, पण आपल्याला हे चेक करत राहायचं आहे. जर तयार झालं असेल तर त्याच्या अगोदरसुद्धा आपण काढू किंवा नाही तयार झालं तर आणखीन 5 मिनिट टायमिंग आपण वाढवू शकतो. 20 मिनिट पूर्ण झालते, पण मी काय केलं, आणखीन 10 मिनिटांसाठी हे लावलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता याचा रंग अशा पद्धतीनं आलेला आहे. तर मला असं वाटतं हे आपण साईडला काढून घेऊयात. ही रेसिपी करण्यासाठी आपण अगारोचा OTG वापरला आहे आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता. हा ट्रे आहे ना आता थंड झालेला आहे किंवा आपण याला हँडल करू शकतो इतपत हा नॉर्मल आहे. आपण एकदा काय करूयात, आपलं हे जे शीट आहे ना अशा पद्धतीनं मोकळं करून घेऊयात, जेणेकरून हे ट्रेला चिटकलेलं नसावं. तेल लावल्यामुळे तर चिटकत नाहीच, पण तरीसुद्धा अशा पद्धतीने याला आपण मोकळं करून घेतोय. इथं तुम्ही बघू शकता बटाट्याच्या स्लाइस छान अशा पद्धतीनं एकमेकांसोबत अटॅच झालेल्या आहेत. आता या शीटवरती आपण काय करत आहोत, पिझ्झा पास्ता सॉस लावून घेतोय. तर तो लावत असताना संपूर्ण शीटला लावायचा नाही आहे, तर साधारण एवढ्या भागाला हा आपण लावून घेतोय. आणि सोबतच व्हेज मायोनीज, स्प्रेड करून घेऊया. अशा पद्धतीनं आपण हे पसरवून घेतलेले. आता याच्यावरती आहे ना मी हे सगळे पदार्थ वापरणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये बदल करू शकता. सगळ्यात अगोदर काकडी घेतोय, अशा पद्धतीनं उभी स्लाइस करून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, स्वीट कॉर्न फ्रोझन आहेत आणि बॉईल करून घेतलेत.
किसून घेतलेलं पनीर. आणि थोड्याशा या कांद्याच्या स्लाइस, थोडंसं ऑरिगानो. चिली फ्लेक्स आता नाही टाकणार आहे कारण की ऑलरेडी आपण बऱ्याच प्रमाणात वापरलेली आहे. आणि सॉस सुद्धा थोडासा तिखट असतो. छान अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचा. आणि आता आपल्याला काय करायचंय, परत एकदा साधारण 10 मिनिट आपण हे OTG मध्ये ठेवतोय. तर साधारण 10 मिनिट आपण याला बेक करून घेतलेलं आहे. आणि इथं बटाट्याला तुम्ही रंग बघू शकता, छान मस्त असं आपण हे परत एकदा बेक करून घेतलेलं आहे. आता खाऊया. अप्रतिम अशा पद्धतीचं लागतंय. आपण सुरुवातीला जी शीट तयार केली ना, तर त्याच्यावरचं जे चीज आहे ना, ते असलं भारी पद्धतीनं बेक झालंय ना, मस्त खाताना आहे ना ते खरपूस लागतं. आणि त्याच्यामध्ये आपण जे सॉस वापरलेले आहेत किंवा जे व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत ना, त्याची सुद्धा अगदी पुरेपूर चव येते. कसं माहितीये का, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करताल ना, तर तुम्हाला असं वाटेल अरे बापरे हे कसं तयार करायचं किंवा थोडंसं अवघड वाटतंय. तसं काही नाही. जी शीट आपण तयार करतोय ना, ती एकदा व्यवस्थित झाली ना, मग हा रोल अगदी इझिली तुम्ही तयार करू शकता. मोझरेला चीज वापरताना अजिबात कंजूसी करायची नाही. पुरेपूर ते वापरायचं म्हणजे शीट चांगलं होतं. आणि याच्या आतमध्ये आपण जे स्टफिंग भरलेलं आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये बदल करू शकता. एखादा पदार्थ वाढवू शकता, कमी करू शकता. आणि मी OTG मध्ये केलेला आहे, तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता. चला तर मग आजची आपली ही रेसिपी मला तरी खूप भारी आवडली आहे बरं का. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूयात अशाच काही छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.